नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण टेस्टी मसाला भात बनवणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी बासमती पुलाव राईस घेतलेला आहे. तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता. भांड्यामध्ये तांदूळ घालून त्याच्यामध्ये पाणी घालायचे व 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून 20 ते 25 मिनिटांसाठी तांदूळ भिजत ठेवायचे. एका ताटामध्ये 2 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे, 1 बटाटा, 1 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, वाटाणे, हिरवी मिरची घ्यायची व नंतर दुसऱ्या ताटामध्ये खडे मसाले, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी, लसूण अद्रकची पेस्ट घ्यायची आहे. खडे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्ही खड्या मसाल्यामध्ये मोठी वेलची देखील घेऊ शकता. नंतर दुसऱ्या एका प्लेटमध्ये 2 चमचे धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचाभर मसाला, कोणताही भाजी मसाला घ्यायचा आहे. मसाला तुम्ही कोणताही घेऊ शकता. अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. नंतर गॅसवरती 1 कुकर ठेवायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे आहे. तेल तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. तेल गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे व मोहरी थोडी तडतडून द्यायची आणि मोहरी थोडी तडतडली की नंतर त्याच्यामध्ये जिरे घालायचे व जिरेही तडतडून द्यायचे. जिरे आणि मोहरी छान अशी तडतडून झाली की नंतर त्याच्यामध्ये खडे मसाले घालायचे. खड्या मसाल्यामध्ये मी इथे 5 काळी मिरी, 4 लवंग, 2 वेलची, दालचिनी, 2 तमालपत्रे घेतलेली आहेत. खडे मसाले आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अर्धा मिनिटासाठी परतवून घ्यायचे. नंतर तेलामध्ये कट केलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे. कांदा परतवत असताना थोड्या वेळानंतर आपल्याला हलवून घ्यायचे आहे. कांदा थोडासा मऊ झाला की नंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची. ही लसूण अद्रकची पेस्ट मी घरीच बनवलेली आहे. रेडीमेड लसूण अद्रकच्या पेस्टचा वापर करण्यापेक्षा शक्यतो फ्रेश लसूण अद्रकच्या पेस्टचा वापर करायचा आहे. त्याच्यामुळे भात छान असा टेस्टी बनतो. 10 ते 15 लसूण पाकळ्या व अर्धा ते 1 इंच अद्रकचा तुकडा मी एका खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे. तो त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिटभर लसूण अद्रकची पेस्ट परतवून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. 1 मध्यम आकाराचा कट केलेला टोमॅटो त्याच्यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईपर्यंत 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचा. टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा, वाटाणे घालून घ्यायचे आणि टोमॅटोसोबत मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला तेलामध्ये ते परतवून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घेतलेले कोरडे मसाले घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे. मसाले आपल्याला अर्धा ते 1 मिनटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. इथे आपले मसाले तेलामध्ये भाज्यांसोबत छान असे परतवून झालेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. नंतर त्याच्यामध्ये सोयाबीन वडी घालायची. इथे मी सोयाबीन वडी 5 मिनिटासाठी भिजत ठेवलेली होती. ही छोट्या आकाराची सोयाबीन वडी आहे. ती तांदूळामध्ये घालायची आणि मिक्स करून घ्यायचे. तांदूळ आणि सोयाबीन वडी आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे. तांदूळ भिजत घातल्यामुळे भात छान असा मऊ शिजला जातो. तसेच आपण तांदूळ तेलामध्ये परतल्यामुळे भात मोकळा देखील होतो. याच्यासाठी आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी तांदूळ तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. इथे आपले तांदूळ तेलामध्ये परतवून झालेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आपल्याला गरम पाणीच घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी 2 वाटी पाणी घातले, पण हे पाणी कमी वाटत होते म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी घातले आणि मिक्स करून घेतले. तुम्हाला भात जास्त मोकळा बनवायचा असेल तर तुम्ही 1 वाटी तांदूळासाठी 2 वाटी पाणी घालू शकता. मी इथे 2.5 वाटी पाणी घातलेले आहे. पाणी आपल्याला तांदूळामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. हवं असेल तर तुम्ही वरून कोथिंबीर देखील टाकू शकता. नंतर आपल्याला कुकरचे झाकण लावून मध्यम गॅसवरती 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कुकरची पूर्णपणे वाफ गेल्यानंतर आपल्याला त्याचे झाकण काढून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता आपला चविष्ट असा मसाला भात बनून तयार झालेला आहे. तांदूळ छान असे शिजले देखील आहेत. भात एक वेळेस छान असा मिक्स करून घ्यायचा. सध्या वाटाण्याचा सीझन चालू असल्यामुळे मार्केटमध्ये छान हिरवे वाटाणे भेटतात. तर तुम्ही अशा प्रकारे मसाला भातामध्ये हिरवे वाटाणे घालून टेस्टी असा मसाला भात बनवू शकता. असे हिरवे वाटाणे घालून मसाला भात बनवला तर तो खूप टेस्टी बनतो.
इथे आपल्याला मसाला भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व नंतर आपल्याला मसाला भात एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता भात छान असा शिजून तयार झालेला आहे। हा मसाला भात थंड झाल्यानंतर अजून जास्त मोकळा बनतो। थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही असा गरमागरम मसाला भात बनवून खाऊ शकता। हा मसाला भात तुम्ही कढी, पापड, लोणचे किंवा टोमॅटो चटणीसोबतही खाऊ शकता किंवा हा मसाला भात तुम्ही नुसता जरी खाल्ला तरी तो खूपच छान लागतो। इथे आपला टेस्टी असा मसाला भात बनवून तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा मसाला भात कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।